श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्लॅन्स खूप बनतात, पण जे अचानक ठरतात तेच जास्त सक्सेस होतात. आज मी, प्रतीक, देवेंद्र आणि विशाल आणि आमच्या 2 बाईक्स घेऊन निघालो आहोत पाचगणीच्या दिशेने. घरापासून निघतानाचे व्हिडिओ घ्यायला वेळ मिळाला नाही, पण आमची ही गँग जेव्हा एका पॉईंटवर एकत्र भेटली तेव्हापासून खऱ्या ट्रिपला सुरुवात झाली. सर्वात प्रथम मी ठरवलं की बाप्पाचं दर्शन घ्यावं, पण त्याआधी आम्ही नाश्ता केला आणि थेट निघालो वाईच्या दिशेने. पलट हो गया इसीलिए हम ट्रक पलट भी हो गया आणि आमच्या देवेंद्रच्या गाडीचा नोजल गेलाय. नोजल आणि टायर पंक्चर झाला. 2 वस्तू झाले. टायर पण पंक्चर झाला आणि नोजल पण गेलाय. पण वाटेत कंटेनर पलटी झाला होता, म्हणून खूप ट्रॅफिक झाला होता. ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पोचलो वाईला. वाईचा हा महागणपती अतिशय भव्य आणि शांत आहे. कृष्णा नदीच्या काठावर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आमचा मोर्चा वळवला पाचगणीच्या घाटाकडे. घाट चढून पाचगणीत प्रवेश करतात पहिलं ठिकाण गाठलं ते म्हणजे सिडनी पॉईंट. इथून दिसणारा तो धोम धरणाचा निळाशार नजारा आणि सुसाट सुटलेला वारा, बाईक चालवून आलेला सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. त्यानंतर पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून जाताना वाटेत आम्हाला हे छोटंसं पण अतिशय जागृत कालीमाता मंदिर लागलं. हे मंदिर निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेलं आहे. तिथे थोडा वेळ थांबलो, शांतता अनुभवली आणि पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा घेतली. आता वेळ होती आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पठाराची, म्हणजेच टेबललँड. इथे असं वाटतं जणू आपण ढगांच्या वर आलो आहोत. तिथेच जवळ असलेले टायगर केव्हसुद्धा पाहिली, जिथून खाली पाहताना दरीचा थरार अनुभवायला मिळतो.
पाचगणीला आलो आणि मॅप्रो गार्डनला गेलो नाही असं कसं होईल. स्ट्रॉबेरीचा सुगंध, तिथली गर्दी आणि सर्व प्रोडक्टची फ्रीमध्ये टेस्टिंग करून इथे फिरताना खूप मजा आली. दिवस मावळताना आम्ही पोचलो कृष्णाई मंदिर येथे. हे ठिकाण म्हणजे कलेचा उत्तम नमुना आहे. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात हे मंदिर अजूनच सुंदर दिसत होतं. मनाला तृप्ती मिळाली आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.